तर या बाबतीत एक सांगायचं झालं, एक तर सर एक नक्की या मरता क्या नाही करता, त्याला आजारी पडला त्याला येणंच आहे, त्याच्या मनात असून असो तो नाही आला तर घरची आणून टाकतील. परंतु अशी वेळच कशाला येऊ द्यायची. जर आपण नित्यनियमानं असं वर्षा 2 वर्ष असं हे केलं, आता इथे फॉर्म्युलाच मिळून जातो तुम्हाला की कधी तुम्ही आजारी पडण्याचे कारणं काय, आपण आजारी का पडतो आणि त्याच्यावरचा उपाय काय. तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊन जातात या शिबिराचा लाभ घेतल्यामुळे. हे जे आहे हे समाजातल्या प्रत्येकाला, मग तो छोटा असो मोठा असो, आजकाल तुम्ही पाहाल तर आपल्या हायस्कूलपासूनच्या पोरांना काय काय भयानक टेन्शन्स हे ते वेगवेगळ्या व्याधी, सरळ वागते तर अंगठा नाही पकडू शकत अशी आजची ही परिस्थिती आहे. मग त्यांचं खानपान असो, त्यांचे हॅबिट्स असो, त्यांची ते शैली असो, जीवनशैली, तर हे इथे आल्यावर निश्चितच ते माणसाने जगायचं कसं, त्याचा तो मार्ग कसा, स्वर्गाकडे जाण्याचा जो तो रस्ता कसा आहे, तर तो इथे त्या प्रत्येकाला प्राप्त होते. त्यामुळे आजाराचंच काही काम नाही इथं प्रत्येकाने यावं आणि या शिबिराचा आनंद घ्यावा आणि आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचं जे काही प्रत्येकाचं जे आयुष्य असेल तोपर्यंत असा तो कसा काय इंडिपेंडंटली तो परिपूर्ण म्हणजे ते आयुष्य तो संपूर्ण आनंदाने जोशने असं तो जगू शकेल, असा हा डॉक्टर फुंडेंचा हा स्वास्थ्य फॉर्म्युला आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे मला वाटते.